अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. गिरीजा डायरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा माझा पहिलाच व्लॉग आहे आणि या नव्या प्रवासाची सुरुवात मी श्री गुरुचरित्र पारायणाने करत आहे. खूप दिवसांपासून मनात इच्छा होती की गुरुचरित्र पारायण करावं आणि या आध्यात्मिक प्रवासातील सुंदर क्षण, सुंदर अनुभव तुमच्यासोबत शेअर करावेत. आज गुरूंच्या कृपेने माझी ती इच्छा पूर्ण होत आहे. प्रत्येक शुभ कार्याप्रमाणे आजच्या दिवसाची सुरुवात देवतांच्या स्मरणाने झाली. सकाळी लवकर उठून देवघर स्वच्छ केले, सगळी पूजेची तयारी केली, पारायणाची तयारी केली आणि एकदम मनापासून देवपूजा केली. दिवा लावताना आणि फुले अर्पण करताना, गंध लावताना, देवासमोर प्रार्थना करताना मनात एकच भावना होती, ती म्हणजे दत्तगुरूंच्या कृपेची. दत्त महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो अशी एकच इच्छा मनात होती. देवपूजा झाल्यानंतर गुरुचरित्र पारायणासाठी मांडणी केली. पारायणासाठी लागणारी सगळी तयारी आदल्या दिवशीच केली होती. नारळ, पान, फुलं, धूप, गोमूत्र अशा बऱ्याच काही गोष्टींची तयारी ही आदल्या दिवशीच झाली होती. चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरून पारायणाची संपूर्ण मांडणी करून घेतली. कलश पूजन करून घेतले. तसेच स्वामींचा एक फोटो, त्याचीही पूजा करून घेतली. चंदन, फूल, अक्षता वाहून त्याची पूजा करून घेतली. अक्षता आणि फुले अर्पण केली आणि पूर्ण श्रद्धेने पारायणाला सुरुवात केली. पारायण म्हणजे फक्त ग्रंथ वाचन नाही, तर गुरूंच्या विचारांशी जोडण्याचा आणि स्वतःकडे शांतपणे पाहण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे असे मला वाटते. आज पारायण करताना मन खूप प्रसन्न वाटले. रोजच्या धावपळीत असे काही क्षण स्वतःसाठी आणि देवासाठी राखून ठेवणं किती महत्त्वाचं आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली. गुरूंच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, उत्तम आरोग्य आणि सद्बुद्धी कायम राहो. या ब्लॉगमधून माझ्या या आध्यात्मिक प्रवासातील काही सुंदर अनुभव आणि भक्तिमय क्षण तुमच्यासोबत शेअर करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे. तुमच्यापैकी अनेक जण श्री गुरुचरित्र पारायण करत असतील किंवा करण्याची इच्छा असेल. आपण सगळे मिळून हा 7 दिवसांचा प्रवास अनुभवूया. तुम्ही कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत. तशी तर ही फक्त सुरुवात आहे. पुढील 7 दिवसांचा आपण श्री गुरुचरित्र पारायणाचा हा सुंदर आध्यात्मिक प्रवास एकत्र अनुभवणार आहोत. त्यामुळे गिरीजा डायरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या भक्तिमय प्रवासाचा तुम्ही पण एक भाग बना. श्री स्वामी समर्थ.